नमस्कार मित्रांनो, आज 8 जून आणि लपंडाव या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की सखीने फायनली एक वकील शोधली आहे आणि सखी तिच्या वकीलला घेऊन मनस्विनीच्या घरी सुद्धा गेली आहे. त्याचबरोबर आता प्रॉपर्टीचे पेपर्स गायब झालेत. परशु आणि मीनाक्षीने ज्या बॉटलमध्ये लपवले होते तिथून सुद्धा ते गायब झालेत. तर आता हे प्रॉपर्टी पेपर्स कोणी घेतलेत बघूया आपण आजच्या भागात. तर मित्रांनो, त्याआधी ज्याने चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सिरियलच्या अपडेटसाठी पटकन सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका. तर सुरू करूया आजच्या भागाला. नंदा मनस्विनीच्या खोलीत येते आणि मनस्विनीने नंदाला सांगितलं असतं की प्रॉपर्टीचे पेपर्स हरवलेत. त्यावर आता ही नंदा ओव्हर ऍक्टिंगच करते आणि म्हणते, काय कागदपत्र हरवलेत तेही तुझ्याकडनं? काय ग, असे कसे हरवलेत? महत्वाचे कागदपत्र होते ते जपून ठेवायचे नाहीत का? त्यावर आता ही मनस्विनी नंदाला म्हणते, मला बोलू नकोस, मी काही लहान बाळ नाहीये तिकडे ठेवायला, व्यवस्थितच ठेवले होते. आता ही मनस्विनी सांगते की देवळात ग्रंथ आहे, त्याच्या खाली लाल कपडा आहे, तिथे ठेवले होते मी. कपड्याच्या खाली प्रॉपर्टीचे ओरिजिनल पेपर्स. आता नंदाला आठवतं की तिच्या हाती प्रॉपर्टीचे पेपर्सच लागले होते. साधे सुधे कागद समजून त्याने ते तिथेच सोडले होते. आता इन्स्टंट नंदाला पश्चाताप होतो. तिच्या चेहऱ्यावरून हे मनस्विनीला ओळखू येतं. तर ही नंदा मनात विचार करत असते, म्हणजे ते जे माझ्या हाती कागद लागले होते ते प्रॉपर्टीचे पेपर्सच होते. बाप रे, फुटकं माझं नशीब. त्यावर आता ही मनस्विनी नंदाला म्हणते, कसला विचार करत आहे? त्यावर नंदा म्हणते, काय गो, माझ्याकडे अशी का बघतेस तू? माझा संशय येतोय तुला? तुला काय वाटतंय मी चोरले पेपर? का चोरेल कागदपत्र? नको बघू माझ्याकडे असं. करडानी बाई, अंगठा छाप, तुला काय कळतं त्यातलं? त्यावर आता ही मनस्विनी म्हणते, कुठे गेले ते पेपर्स? त्यावर आता ही नंदा मनस्विनीला म्हणते, परशु मीनाक्षी त्यांच्याकडे असणार. त्यावर आता ही मनस्विनी सांगते नंदाला, नाही, मीनाक्षीकडनं परशुची चांगलीच त्यामुळे लोडून घेतली मी, त्यामुळे त्यांच्याकडे पेपर्स असणं शक्यच नाहीये. बघा आता काय होतं. परशु आणि मीनाक्षी सखीच्या खोलीत जातात आणि ते बॉटल चेक करू लागतात ज्यामध्ये यांनीच प्रॉपर्टी पेपर्स लपवले होते. बघा आता काय होतं. हे सखीच्या खोलीत जातात तर आधी काय होतं, मीनाक्षी हात जोडते आणि मग ते परशुला, माफ करावं, मला हवं तर मारा मला, अशी ती रडत असते. आणि मग त्यावर परशु म्हणतो, अगं ठीक आहे ना, काय लागला मला थोडा मार, कारण त्या बाटलीमध्ये सरकारचा जीव आहे. मीनाक्षी, आपल्याला एकीने लवकरात लवकर हे पेपर सेफ जागी ठेवावे लागतील. आणि बघा आता काय होतं. परशु आता ती बॉटल त्याच्या हाती घेतो आणि उघडून बघतो तर काय, आतमध्ये काहीच नसतं. ती बॉटल रिकामी असते. हे बघून परशुला खूप मोठा धक्का बसतो. लगेच मीनाक्षीला सांगतो आणि बॉटल दाखवतो. तर आता मीनाक्षी सुद्धा घाबरते आणि म्हणते, पेपर्स कुठे गेलेत? इथे आता सीन शिफ्ट होतो आणि नंदा म्हणते मनस्विनीला, हे बरोबर आहे बाई, तुझ्यासारख्या बाईला लढा द्यायचा हे असं तसं काम आहे. परशु आणि मीनाक्षी मध्ये काही दमच नाहीये. मग कोण असेल ग? मग नंदाच म्हणते, हा, तुझा तो लाडका दीर गौतम, त्यानं चोरला असेल बघ पेपर. बरं विचार त्याला. त्यावर मनस्विनी म्हणते, तो बाई, तर गौतम मला स्वतःहून नाही सांगणार. आणि दुसरं म्हणजे त्याच्या हाताला प्रॉपर्टीचे ओरिजिनल पेपर्स लागले असतील, त्याला हे कळणार नाही का की हे ओरिजिनल पेपर्स आहेत? तो कबीर आणि सखीला जाऊन सांगणार नाही का? ही बोलते आपली, असं म्हणत ही मनस्विनी तिच्या खुर्चीत बसते. आणि आता ही मनस्विनी विचार करू लागते. त्यावर नंदा म्हणते, मग काय करणार आहेस तू? हातावर हात धरून बसून राहणार आहेस का? करणार नाही का? त्यावर आता ही मनस्विनी म्हणते, करावं तर लागेलच, पेपर्स मी शोधून काढेनच. त्याची गट फिलिंग सांगते की ते पेपर्स या घरातच आहे, कारण जर ते पेपर्स घराबाहेर गेले असते तर आतापर्यंत ड्रामा सुरू झाला असता. बघा ही नंदा मस्तपैकी आता मनस्विनीला म्हणते, चल मग आपण दोघे शोधून काढू. त्यावर आता मनस्विनी वर बघते आणि म्हणते, तू? नंदा म्हणते, हा, मी आणि तू. गो बाई, गावाकडे काही पण झालं तर अशी म्हणायची पद्धत आहे, गावशील मावशील, सापडलं तर सापडेल. पण आता बघा काय होतं. मनस्विनीच्या लक्षात येतं, तिला माहितीच असतं की आपली आई तर लालची आहे. मनस्विनी ताडी मारते नंदाला आणि म्हणते, शाबास. काय ग, जर तुला प्रॉपर्टी पेपर सापडले तर तू काय करणार? सगळी प्रॉपर्टी हडप करायला तू मोकडी. तर ही नंदा मनात विचार करते, वाटलंच होतं की ही हुशारच आहे असं म्हणणार. तर बघा काय होतं. मनस्विनी अशी चुटकी वाजवते आणि म्हणते, तोच विचार करतेस ना? आता ही नंदा खोटं सांगते आणि म्हणते, हट ग, मी कशाला असा विचार करू? त्या काय करताय त्यातलं? तुझ्या एवढी हुशार थोडीच आहे मी. मनस्विनी म्हणते, ते बरोबर आहे, माझ्या एवढी हुशार तू नाहीच, पण धूर्त नक्कीच आहे, त्यामुळे तू राहूच दे, एकटे शोधून काढेल ते पेपर्स. बघा मित्रांनो, इथे आता सीन शिफ्ट होतो. दुसरा दिवस असतो आणि सखी आता अशी शिट्टी वाजवते. भर रस्त्यात ती उभी असते. मग पटकन येऊन एक ऑटो रिक्षा थांबते. सखी आता त्या ऑटो मध्ये बसते तर काय, पटकन येतो आणि सखीच्या बाजूला बसतो ऑटोत येऊन आणि सांगतो, अपर्णा एंटरप्राइजेस. दादा, हा पटकन चला. आता सखी म्हणते ऑटोवाल्याला, नाही नाही दादा थांबा. सखी आता कान्हाला म्हणते, उतर आधी. कान्हा सांगू लागतो, काय झालं ना, माझी बाईक बंद पडली.
पण एकत्र जाऊया ना ऑटोमध्ये ऑफिसला. आता सखी कान्हाला सांगते, नाही मी ऑफिसला नाही येते. कान्हा चिडतो आणि सखीला म्हणतो, काय 1 दिवस नाही झाला तुम्हाला ऑफिस जॉईन होऊन, लगेच दांड्या मारताय. त्यावर आता सखी कान्हाला सांगते, तसं नाहीये, एम्प्लॉईच्या वाटेला जे माझ्या साईडनं सुट्ट्या आहेत मी ते घेतली. 8 कॅज्युअल लिव्ह अप्रूव्ह असतात. माझा पहिला दिवस आजचा सुट्टीचा. तर कान्हा म्हणतो, केवढं कॅज्युअली सांगताय. आहे ना, कॉर्पोरेट मध्ये सुट्टी घ्यायची म्हटली की त्याच्यासाठी एक प्रोसेस असते. आय होप तुम्हाला ती माहिती असेल. सखी म्हणते, हो माहिती आहे मला बॉस, मी सकाळीच मेल केलाय. कान्हाला आश्चर्यच वाटतं. कान्हा सखीकडे बघतो तर सखी म्हणते, उतर आता. काल कान्हाने सखीची एवढी मोठी मदत केली तरी सखी विसरली. असो, पुढे काय होतं. कान्हा म्हणतो, ठीक आहे, पण कुठे जाताय तुम्ही तर सांगा. सखी आता कान्हाला सांगते, मी कोर्टात जातेय वकील शोधायला. कान्हा म्हणतो, मला सांगायचं होतं, मी येतो ना सोबत, करतो तुमची मदत, घेऊन चला सोबत मला पण. सखी म्हणते, का प्रत्येक वेळी तू माझ्या सोबत आलंच पाहिजे का. कान्हा म्हणतो, तसं नाहीये, प्रत्येक ठिकाणी नाही पण कोर्टात मला येऊ द्या. सखी म्हणते, का बरं, मला खाणार आहे का कोणी गेल्यावर. कान्हा म्हणतो, तसं नाहीये, याआधी कधी कोर्टात गेले आहात का, मला काही अनुभव आहे का, तिच्या पद्धती वगैरे कशा असतात माहितीये का, लोक तुम्हाला तिकडे फसवतील, लुबाडतील. आता सखी कान्हाला टोमणा मारते आणि म्हणते, दुसरं कोणी फसवण्याची गरजच नाहीये ना, त्याची कसर तूच भरून काढलीयस, ज्यामुळे माझं चांगलंच ट्रेनिंग झालंय. तू आता जरा लांबच राहा, माझी जाईल आणि चांगला वकील शोधेल, उतर आता. नाईलाज असतो कान्हाचा म्हणून कान्हा उतरतो. सखी आता कोर्टाकडे निघून जाते. त्यानंतर कान्हा आता एकटाच उभा असतो रस्त्यात आणि तो म्हणतो, सखीने स्ट्रॉंग व्हावं अशी माझी इच्छा होती, आता ती इतकी स्ट्रॉंग झाली आहे की तिला माझीच गरज नाही उरली. त्यानंतर कान्हा स्वतःला म्हणतो, एका अर्थी चांगलंच आहे म्हणा, ठीक आहे. मित्रांनो, बघा इथे काय होतं, सखीची वकील कशी असते ऐकून तुम्हाला आश्चर्यच वाटेल. आता सखी कोर्टात पोहोचली असते. सखी थोडे दूर अशी चालत जाताना इकडे तिकडे पाहू लागते. त्यानंतर ती एका माणसाला विचारते. सखी विचारते, इथे कोणी सिव्हिल लॉयर आहेत का. बघा मित्रांनो, हा जो माणूस आहे तो पुढे जाऊन आपल्याला कळणार. तर हा माणूस म्हणतो सिव्हिल लॉयर आणि हा हसतो. तर तितक्यात काय होतं, 7-8 लॉयर्स येऊन सखीच्या अवतीभोवती उभे होतात. एक माणूस विचारतो, म्हणजे एक लॉयर विचारतो सखीला, काय केस आहे मॅडम. दुसरा म्हणतो, काय प्रॉपर्टी डिस्प्यूट आहे का. तिसरा वकील विचारतो, पार्टिशन, भावंडामध्ये वाद वगैरे असं काही आहे का. तर चौथी वकील म्हणते, प्रॉपर्टीचा वाद आहे का, बिल्डरने फसवलाय का, 7-12 वगैरे काय आहे. सखीचा खूप गोंधळ उडाला असतो. कारण आता सखी समोर इतके ऑप्शन्स असतात. पण बघा मित्रांनो, तिथे आता एक वकील अशी असते जी तिच्या खुर्चीवरच बसली असते आणि ती एक पुस्तक वाचत असते. तर सखीचं लक्ष जातं आणि सखी सगळ्या लॉयर्सला म्हणते, 1 मिनिट बाजूला व्हा. आणि सखी आता त्या लॉयरकडे पाहू लागते. तर या लॉयरचा जो चेहरा आहे तो आपल्याला दिसत नाही कारण ती पुस्तक वाचत असते. आता सखी विचारते त्या लॉयर्सला बाकीच्या की त्या कोण आहेत. त्यातला आता एक वकील सखीला सांगतो, मॅडम तुम्हाला सांगतो, गेली 10 वर्ष त्या वकिली करत आहेत. गेल्या 10 वर्षात त्या एकही केस जिंकल्या नाही आहेत. तुम्हाला जर हारायचं असेल तर जा तिच्याकडे. समजत सगळे आता त्या वकीलवर हसू लागतात, मॉक करतात. पण आता सखी जाहीर करते आणि सगळ्या वकिलांना सांगते, आता तीच माझी लॉयर आहे. सगळ्यांना आश्चर्य वाटतं. सगळे आता सखीच्या निर्णयावर प्रश्न उचलतात, एकमेकांकडे पाहू लागतात. पण आता सखी काय करते, त्या वकिलाजवळ जाते. हे बाकीचे वकील आपापल्या कामाला लागतात. बघा आता काय होतं, सखी त्या वकील जवळ जाते आणि म्हणते, एक्सक्यूज मी ताई. तर आता ही जी वकील आहे ती पुस्तक खाली करते आणि सखीकडे बघते. आता इला म्हणजे या वकिलींना आश्चर्यच वाटतं आणि ती म्हणते, माझ्याशी काही बोललात का. तर सखी म्हणते, हो, तुम्ही सुवर्ण देसाई हो ना. आता ही वकील म्हणते, हो. सखी म्हणते, तुम्ही गेल्या 10 वर्षात एकही केस जिंकल्या नाही आहात हो ना. तर आता ही सुवर्ण सांगते की हो. सखी विचारते, माझी केस लढाल का. तर आता ही सुवर्ण जी लॉयर आहे ती म्हणते, पण तुम्ही आताच तर म्हणालात की गेली 10 वर्ष मी एकही केस जिंकली नाहीये, तुम्ही मला स्वतःहून तुमची केस लढायला सांगतायत. तर आता सखी म्हणते, हो. तर सखीचं लॉजिक आहे का मित्रांनो. सखी म्हणते, 10 वर्षात न जिंकूनही वकील म्हणून तुम्ही हार नाही मानली अजून, माझ्यासाठी तुम्ही इथेच जिंकलात. तर ही वकील हसते आणि म्हणते, बरं सांगा मग काय केस आहे तुमची. बघा मित्रांनो, इथे आता सीन शिफ्ट होतो. ही जी मनस्विनी आहे ती गौतमच्या खोलीत आली आहे आणि ती सगळीकडे आता प्रॉपर्टीचे पेपर शोधू लागते. गौतमच्या खोलीची ती झडती घेत असते. पेपर्स हरवलेत म्हणून आता हिला जाम टेन्शन आलं असतं. त्यानंतर आता ही कुल्फीची बॅग चेक करत असते. तितक्या तिथे आता गौतम येतो आणि सरकारला विचारतो, तू माझ्या रूम मध्ये काय करतेस. तर आता ही जी मनस्विनी आहे ती गौतमकडे बघते आणि म्हणते, तुझी रूम ना गौतम, जसं जसं तुझं वय वाढतंय तसा तुझा विसरगोडेपणा पण वाढतोयच आहे. माहिती नाही का रे, हे संपूर्ण घर माझं आहे ते. त्यावर आता गौतम म्हणतो, प्रॉपर्टीचे पेपर्स जरी तुझ्या नावावर असतील, हे घर तुझं नाहीच आहे. घर हे वैभव आम्हा कामतांचंय, म्हणजे सखीचं. सखी आता हे सगळं लवकरात लवकर परत मिळवेलच. त्यावर आता ही मनस्विनी म्हणते, गुड. मी कसं रे.
तर गौतम म्हणतो एकदम कॉन्फिडेंटली, तू बघशीलच. तर आता ही मनस्विनी म्हणते गुड, बघूया ना, मलाही बघायचंच आहे की हे सगळं परत कसं मिळवते ते. असं म्हणून आता ही मनस्विनी तिथून निघून जाते. इकडे सकाळपासून रात्र झाली असते आणि सखीची जी वकील आहे सुवर्णा, त्या दोघी आता डिस्कस करत असतात. दिवसभर त्यांचं डिस्कशन चालू असतं आणि बघा काय होतं. सखीची सगळी बाजू ऐकून घेतल्यावर सुवर्णा आता सखीला म्हणते खूपच इमोशनल गोष्ट आहे हो तुमची. आजपर्यंत इतक्या केसेस बघितल्यात, तुमची गोष्टच वेगळी आहे. असं वाटतं खूप काही साठवून राहिलंय तुमच्या गोष्टीत. बाहेर यायला बघताय, त्याला फक्त योग्य मार्ग मिळवून देणं गरजेचं आहे. त्यावर आता सखी म्हणते हो. सुवर्णा म्हणते आता सखी तुम्ही काळजी नका करू. मनस्विनीकडे तुमचं सगळं वैभव असलं ना, मी तुम्हाला ते परत मिळवून देईल. आणि महत्वाचा मुद्दा हा आहे की त्या तुम्हाला घराबाहेर काढूच शकत नाही. सखीला आश्चर्य वाटतं. तर पुढे आता ही वकील म्हणते जर स्वतःला तेजस्विनी कामत म्हणून सिद्ध करत आहे, कोर्ट त्यांना पहिला प्रश्न हाच विचारेल, सखी तुमची मुलगी असताना तुम्ही त्यांना घराबाहेर कसं काढू शकता. त्या मनस्विनीकडे याचं उत्तर नसेलच. सखीला धीर मिळतो. सखी म्हणते बरोबर, थँक्यू. जशी बोलून ना आता खरंच बरं वाटतंय मला. तर मला ऍक्च्युली असं वाटतंय सरकारला त्या घराबाहेर काढून मी पुन्हा माझ्या घरात परत जाऊ शकेन. सखी परत आता या लॉयरला थँक्यू म्हणते. आणि खरंच मित्रांनो, जो व्यक्ती 10 वेळा चुकलाय त्याला नेहमीच एक नवीन गोष्ट शिकायला मिळत असते. आणि सखी या वकील मध्ये तेच शोधते. त्यांच्याकडे जास्त एक्सपिरियन्स असतो. त्यावर आता ही वकील सखीला वेलकम म्हणते. सांगते शक्यतोवर माझ्याकडे कोणी केस घेऊन येतच नाही, तुम्ही आलात हा कसं यात मी नाही पडणार. पण मला मी एक प्रॉमिस करते, मी तुम्हाला निराश नाही करणार. या महिन्यात मला लॉयर म्हणून 10 वर्ष पूर्ण होत आहे आणि तुमची केस जिंकून मला स्वतःला प्रूव्ह करायचंय. बघा मित्रांनो काय होतं, जो माणूस सकाळी सखीला भेटला होता, जेव्हा सखीने पहिल्यांदा विचारलं होतं की सिव्हिल लॉयर हवाय, तोच आता इथे परत येतो. आणि सुवर्णा जी असते वकील, तिला म्हणतो काय हो आता 5 वाजताच कोर्ट बंद होतं, तर तुम्हाला केस मिळत नाही. कोणीतरी आलं होतं म्हणून तुम्हाला बसू दिलं, उठा आता. त्यावर आता शांतपणे ही लॉयर सांगते 5च मिनिटात आम्ही निघतोय. हा माणूस सांगून जातो फक्त 5च मिनिटं आणि हा माणूस तिथून निघतो. तर मित्रांनो आपल्याला इथे समजतं की सुवर्णा देसाई आहे, तिची एवढी रिस्पेक्ट पण नसते कोर्टात आणि ती सतत हरत आली असते. तर बघा आता काय होतं. सखीला जरा विचित्रच वाटतो तो माणूस. त्यावर आता ही सुवर्णा सांगते आपण एक काम करू, उद्याच त्या मनस्विनीला एक छोटे वॉर्निंग देऊ, तिच्या घरी जाऊ. जर ती हुशार असेल तर ती कोर्टच्या बाहेरच सेटलमेंट करेल, तर मग तिला कोर्टात खेचू. सखी आता हो म्हणते आणि त्यानंतर दोघीही आपापल्या घरी जातात. ही वकील समोर निघते. सखी तिच्या घड्याळीकडे बघते तर खूपच उशीर झाला असतो. सखी आता घड्याळीकडे बघते आणि म्हणते बाप रे किती उशीर झालाय, त्या वेळेला रिक्षा मिळू दे म्हणजे झालं. आणि बघा आता काय होतं, कान्हा येणार आहे सखीला घ्यायला. सखी त्याच्या बरोबर जाते सुद्धा. इथे आता सीन शिफ्ट होतो आणि ही मनस्विनी तिच्या खोलीत बसली असते. ऑलरेडी टेन्शन मध्ये असते कारण प्रॉपर्टी पेपर्स हरवले असतात. तितक्यात तिला आता कॉल येतो. बघा मित्रांनो हा त्याच माणसाचा कॉल असतो ज्याने आता म्हटलं असतं त्या वकीलला की 5 मिनिट नंतर इथून निघायचं. माणूस आता कोर्टातच काम करत असतो आणि हा सरकारचा माणूस असतो. फोन उचलल्याबरोबर तो सरकारला अपडेट देतो आणि सांगतो सरकार आज सखी इथे आली होती, एका वकिलाला भेटली, तुमच्या विरोधात काहीतरी करतेय सरकार, सांगायला तुम्हाला कॉल केलाय. आता ही मनस्विनी म्हणते गुड, असेच अपडेट्स देत राहा. पण ठेवल्यावर आता ही मनस्विनी स्वतःला म्हणते सखी 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 काय ग, खूपच स्मार्ट आणि हुशार निघालीस. ही फास्ट पण वाटलं नव्हतं इतक्या लवकर तू इथपर्यंत पोहोचशील. सरकारला कोर्टात खेचणार तू, सरकारला. पण काय ग, तुला एका गोष्टीची कल्पना नाहीये, ज्या विरोधात माझ्याकडे एक मोठा पुरावा आहे. बघा मित्रांनो काय होतं, ही मनस्विनी आता कपाट उघडते. मध्ये एक एन्व्हेलप ठेवलं असतं, त्यामधला ती कागद बाहेर काढते. ते बघत ही मनस्विनी म्हणते माझ्याकडे असा पुरावा आहे तो तुलाच सखी आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करेन. त्या पेपर्स कडे बघत ही मनस्विनी खूपच हसते. त्या पेपर्स कडे बघत पुढे मनस्विनी म्हणते तुझं आयुष्य हे पूर्णपणे बर्बाद करेल हा पुरावा. हेच आता तू वकिलाला घेऊन माझ्या दारात वेटिंग. काय माहिती मित्रांनो हिच्याकडे कोणता पुरावा आहे सखीच्या विरोधात, आपल्याला ते नाही दाखवलं, सस्पेन्स आहे. इथे आता सीन शिफ्ट होतो. सखी आता कोर्टाच्या बाहेर आली असते. रस्त्यावर बिचारी शिट्ट्या मारते, एकही रिक्षा यायला तयारच नसते. सखी विचार करतच असते की एरवी जेव्हा गरज नसते तेव्हा तो कबीर येतो मला लिफ्ट द्यायला, आणि तितक्यात तिथे आता कान्हा येतो बुलेट घेऊन. आल्याबरोबर आता सखी म्हणते मी आता तुझी आठवण काढली. कान्हा म्हणतो काय, तुम्ही माझी आठवण काढलीत. सखीच्या लक्षात येतं आणि सखी लगेच खोटं सांगते आणि म्हणते नाही नाही मी कशाला काढू तुझी आठवण. कान्हा म्हणतो काय, आता तर म्हणालात तुम्ही माझी आठवण काढली ते. त्यावर आता सखी म्हणते नाही नाही मी तर नाही म्हणाले, असं तुला चुकीचं ऐकू आलं असेल. कान्हा म्हणतो बरं बरं, मग कोणी चांगला वकील वगैरे मिळाला की नाही. आता सखी सांगते मिळाला नाही, मिळाली, लेडी वकील आहे.
तर कान्हा विचारतो मग बॅकग्राऊंड काय त्यांचं. सखी सांगते मला अशा वकील मिळाल्यात मी गेल्या 10 वर्षात ही केस जिंकली नाहीये. मला खात्री आहे ही केस त्या जिंकेन. आता सखीला बघा काय होतं. तिला वाटत असतं कान्हा वेगळं रिॲक्ट करेल पण कान्हा म्हणतो जिंकेलच. तर सखी म्हणते इतकं ऑप्टिमिस्टिक म्हणजे इतकं आशावादी. आता सखी म्हणते कान्हाला मला तर वाटलं होतं तू माझी अक्कल काढशील. तुझ्या जागी दुसरं कोणी असतं तर हेच विचार केला असता. मी कसं लुजर लॉयर अपॉइंट केलाय वगैरे असंच विचार केला असता. तर आता कान्हा सखीला म्हणतो मी तुम्हाला चांगलंच ओळखतो. तुम्ही ज्या व्यक्तीची निवड करता त्याला आधी पारखून घेता. माझा विश्वास आहे तुमच्यावर. सखी म्हणते थँक्यू. सखी आता मुद्दामच कान्हाला म्हणते ओके बाय. कान्हाला माहिती असतं की ही बाई आता ऍटिट्यूड मध्येच. तर कान्हा म्हणतो ऐका माझं शिट्टी मारून थकले असाल रिक्षा येत नाही हे पाहून थकला असाल लिफ्ट द्यायला मी तयार आहे. बरं आता सखी म्हणते मी घेईल तुझ्याकडनं लिफ्ट एका अटीवर. कान्हा म्हणतो बोला. येस बोला. सखी आता अट ठेवते की तू तुझी बाईक पहिल्याच किक मध्ये चालू करून दाखवायची. कान्हाला थोडं टेन्शन येतं. कान्हा म्हणतो पहिल्या किक मध्ये ठीक आहे इज्जतीचा प्रश्न आहे होईल चालू होईलच. तर सखी अशी हाताची घडी करून कान्हाकडे बघते. कान्हा आता किक मारतो गाडी सुरूच नाही होत. सखी आता गालातल्या गालात हसते. कान्हा म्हणतो एक चान्स द्या ना अजून प्लीज. पहिला डाव देवाचा असतो ना. त्यावर आता सखी हसते आणि कान्हाला म्हणते अरे हाफ चड्डी अरे तू बाईक सुरू करायला आधी इग्निशन तर ऑन कर. कान्हा म्हणतो अच्छा तरीच म्हटलं असं कसं झालं. बघा आता काय होतं. कान्हा चावी ऑन करतो. सखी आधी सांगते हा लास्ट चान्स आहे बरं का. कान्हा म्हणतो हो. बघा मित्रांनो काय होतं. कान्हा आता बाईक चालू करणार तितक्यात सखीचा फोन वाजतो. सखी आता फोन चेक करते. एकदम अशी खुश होते ती. कान्हाच्या खांद्यावरती ती हात ठेवते आणि सांगते हे बघ. तिचा मोबाईल दाखवते कान्हाला आणि म्हणते बघ तुझं बँक अकाउंट सुरू झालं. कान्हा आता फोनकडे नाही तर सखीकडे बघतो. सखीकडे बघून कान्हा स्माइल करतो आणि त्याची बाईक सुरू करतो. म्हणजे खूपच सुंदर दाखवले मित्रांनो. हे खूप डीप आहे. सखीने कान्हाच्या खांद्यावरती हात ठेवला आणि दोघांची साथ मिळाली म्हणून बाईक सुरू झाली. तर हे सखीच्या पण लक्षात येतं जेव्हा सखी तिचा हात बघते. हात अजूनही कान्हाच्या खांद्यावरती असतो. की आता कान्हाकडे बघते स्माइल करते आणि हात मागे घेते. कान्हा आता इशारा करतो की बसा बाईकवर आणि सखी आता कान्हाच्या बाईकवर बसते. यावेळी सखी सुद्धा फुल ब्लश वगैरे करत असते. कान्हा वर बघून देवाला थँक्यू म्हणतो आणि त्यानंतर दोघेही घरी जातात. आणि बघा मित्रांनो काय होतं. इथे आता दुसरा दिवस असतो. आता परशू आणि मीनाक्षी घरची साफसफाई करत असतात आणि त्यानंतर ते सखीच्या खोलीत असतात. परशू आता सखीच्या खोलीतला आरसा पुसतो आणि त्याचं लक्ष जातं बॉटलकडे. तीच बॉटल असते ज्यामध्ये प्रॉपर्टी पेपर्स ठेवले होते. परशू परत ती बॉटल उघडतो. त्या बॉटलमध्ये बघतो आणि मीनाक्षीला म्हणतो पेपर्स कुठे असतील कुठे गायब झाले. तर आता मीनाक्षी म्हणते अजून कोणाला कळलं असेल का पेपर्स बद्दल. परशू म्हणतो माहिती नाही ग. परशू म्हणतो मीनाक्षीला तुला काय वाटतं ग गौतमने घेतले असेल का. आणि तितक्या तिथे आता गौतम येतो आणि परशूला म्हणतो परशू सरकारचं काय सुरू आहे तुला माहिती आहे का रे. आता हे दोघे परशू आणि मीनाक्षी घाबरतात. तर गौतम म्हणतो तिच्या हालचालीवरून काहीतरी वाटतंय मला तरी संशयासारखं. काल ती माझ्या रूम मध्ये आली होती आणि शोधाशोध करत होती. तर परशू खोटं सांगतो आणि म्हणतो नाही रे असं काहीच नाहीये आम्हाला नाही माहिती बाबा. तर गौतम म्हणतो प्लीज तुम्हाला काही माहिती असेल तर सांगा. परिस्थिती काय चालू आहे सध्या याची जाणीव तुम्हाला आहेच. आता मीनाक्षीची इच्छा होते सांगण्याची. मीनाक्षी परशूकडे बघते. तर परशू आता इशारा करतो मीनाक्षीला आणि नाही असं म्हणतो. तर गौतम म्हणतो तुमचे काय हाल चाललेत तुम्ही तेही बघतायत. आता तुम्ही किती दिवस असे लाचार सारखे जगणार आहात. तर आता परशू म्हणतो ऐक ना गौतम सरकारचं काय चाललंय काय नाही आम्हाला नाही माहिती. गौतम म्हणतो अच्छा मग तुझ्या अंगावरती हे वण कसले आलेत. तर परशू काहीच सांगत नाही. गौतम म्हणतो ठीक आहे उशीर होऊ देऊ नका आता हेच सांगेन. म्हणून गौतम आता निघून जातो. गौतम गेल्याबरोबर मीनाक्षी विचारते काय हो मी का अडवलत मला सांगण्यापासून. तर परशू म्हणतो अगं बाई जर आपण गौतमला खरं सांगितलं तो नक्कीच सखी आणि कबीरला जाऊन सांगणार. जेव्हा त्या सरकारला कळेल की ही गोष्ट आपल्याकडून ती त्यांच्यापर्यंत पोहोचली आहे म्हणजे सखी आणि कान्हापर्यंत. विचार कर या वेळेला सरकार तुझे हाल काय करतील ते. मला तुझ्यासोबत असं होऊ द्यायचं नव्हतं. परशूचा पॉइंट पण बरोबरच आहे. पुढे परशू म्हणतो दुसऱ्या बाजूला विचार केला कशावरून गौतम इथे चेक करायला आला नसेल आपल्याला. मीनाक्षीला विचार पडतो. तर परशू सांगतो म्हणजे बघ तर हे पेपर्स गौतमने नेले असतील ही गोष्ट आपल्याला माहिती आहे की नाही. तपासायला तो इथे आला असेल. मीनाक्षीला हे पटत नसतं आणि समजत नसतं. मीनाक्षी म्हणते काय खरं काय खोटं काही समजत नाहीये. बरं आता परशू म्हणतो या घरात ना लपंडावचा खेळ सुरू आहे नुसता. प्रत्येक जण समोरच्या सोबत काही ना काही लपवाछपवी करतोय. मीनाक्षी म्हणते नाहीतर काय. पुढे परशू म्हणतो या परिस्थितीत आपण शांत राहणंच मला योग्य वाटतंय. मीनाक्षी म्हणते हो पण आपण पेपर शोधत राहूया कुठे आहे तर. परशू म्हणतो हो. तर बघा मित्रांनो इथे आता सीन शिफ्ट होतो. सखी तिच्या वकील सोबत असते. बाहेर ऑलरेडी एक रिक्षा उभी असते. सखी म्हणते मी तर रिक्षा बोलावलीच नाही. तर मागून आता कान्हा येतो. सखीला सांगतो रिक्षा मी बोलावली आहे.
पण आजचा दिवस तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे. मला कोणत्याच कारणामुळे उशीर व्हायला नको म्हणून मीच अरेंज केली आहे ही रिक्षा. तर प्लीज असं काही बोलू नका की मी ही रिक्षा बोलवली नाहीये, मी अरेंज केली आहे म्हणून मी बसणार नाही. प्लीज आणि या रिक्षात बसा. त्याला काना किती काही करतोय सखीसाठी असं. आता ही लॉयर विचारते सखीला, हे कोण आहेत? सखी सांगते, हा नवरा आहे माझा. तर सखीचा टोन वेगळाच असतो पण कान्हाला बरं वाटतं सखीने नवरा म्हटलं म्हणून. तर ही लॉयर कान्हाला नमस्कार करते आणि म्हणते, नशीबवान आहात हा तुम्ही, मला अगदी खंबीर बायको मिळाली आहे. त्या जागी दुसरी बाई असते ना कोणती तर खचून गेली असती. ही लढतीये. कान्हा म्हणतो, म्हणजे काय, इतरांसारख्या नाहीच आहेत. खरं तर त्या एकट्या लढाई लढू शकतात पण जर का आम्ही दोघं सोबत आलो झाड आणि धूर सोबतच काढू. त्यांना ते मान्य नाहीये. असो, हरकत नाहीये. कान्हा सखीला म्हणतो, तुम्ही ही लढाई जिंकाल असा माझा विश्वास आहे. ऑल द बेस्ट. त्यानंतर आता सखी ऑटोमध्ये बसते, थँक्यू म्हणते कान्हाला आणि निघून जाते. सरकारच्या बंगल्यावर कान्हा आता त्याच्या आईला फोन करतो आणि म्हणतो, आई एवढ्यात जाणार आहेस ना तर तुझ्या सोन्यासाठी पण प्रार्थना कर व तिला यश मिळू दे. तिचा कॉन्फिडन्स बघून ती सरकार हल्ली पाहिजे. आणि कट्टू आपल्याला सीन दाखवलाय. सखी आता ओरडतच आतमध्ये येते तिच्या वकीलला घेऊन आणि ती आवाज देते, सरकार बाहेर या सरकार. आता सखीचा कॉन्फिडन्स आणि आवाज नेक्स्ट लेवल असतो. घरातले सगळेच येतात आणि विचारतात, काय झालं सखी? बाकीचे घरचे विचारतात, तुम्ही कोण? त्यावर आता ही सांगते, मी ऍडव्होकेट सुवर्णा देसाई, सखीची लॉयर. त्यात आता मस्तपैकी आरामात ही सरकार खाली येते उलट डालत आणि तिच्याकडे बघत म्हणते लॉयरकडे, सुवर्णा देसाई गुड. जसं हे कधीच चान्स सोडत नाही, समोरच्याची उतरवते तसंच ही करते. आता या लॉयरला म्हणते, जसं म्युझियम मध्ये ही वस्तू असतात ना फक्त बघण्यासाठी, तस कोर्टाच्या बाहेर एक वकील ठेवली आहे. तिचं नाव आहे सुवर्णा देसाई. घरचे सगळे पाहू लागतात. त्यानंतर आता ही मनस्विनी म्हणते सखीला, कोर्टातल्या मशीन सुद्धा हिच्यापेक्षा जास्त जोरात चालतात. मशीनच कशाला, कोर्टात जे स्टॅम्प असतात ना हे सुद्धा हिच्यापेक्षा जोरात चालतात. ही सुवर्णा देसाई गेली 10 वर्ष त्याच्या बाहेर एकाच जागी पडून असते. कोणती केस जिंकते, तिच्याकडे लढण्यासाठी केसेस असतात. क्लायंट तिचं नाव सुद्धा घेत नाही. रिस्पेक्ट झिरो. अशा आगळ्या वेगळ्या वकील साहेबाचं स्वागत आहे माझ्या घरात, या सरकारच्या घरात. सखी म्हणते, यावेळेस ऍडव्होकेट सुवर्णा देसाई नक्की जिंकणार आणि यावेळेस सत्य जिंकेल. असत्य तुरुंगात जाईल. गौतमला सुद्धा बरं वाटतं सखीचा हा मस्त कॉन्फिडन्स पाहून. आणि मित्रांनो, आजचा भाग इथे संपतो. उद्याच्या भागात आपण पाहणार आहोत की सखी सुवर्णा देसाईला एक घड्याळ देते ज्यामध्ये एक हिडन कॅमेरा असतो. ह्या दोघी सरकारकडे जातात. वाटत असतं की सरकार काही बोलेन मग तिच्या विरोधात यांना पुरावा मिळेल, पण तसं होत नाही. मनस्विनीला आधीच समजतं. वॉचकडे बघूनच बघूया मित्रांनो काय होईल उद्याच्या भागात. बरेच काही खुलासे व्हायचे बाकी आहेत. तर तुम्हाला काय वाटतं की प्रॉपर्टीचे पेपर्स कोणी गायब केलेत? माझा अंदाज सांगते, मला असं वाटतं की वेदूने कदाचित घेतले असणार. वेदू पण नाही दाखवलीये, पण तुमचे मत मला कमेंट्स करून नक्की सांगा. तुम्हाला काय वाटतं की सखी विरोधात या सरकारकडे काय पुरावा असणार? येणाऱ्या भागात आपल्याला कळेलच. आजचा भाग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद.